आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सांगली एलसीबीचे सिंगम PSI सतीश शिंदे यांचा यशस्वी कार्यकाळ। 3 वर्षात 1480 गुन्ह्यांची उकल, 77 कोटींचा मुद्देमाल हस्तगत। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या 3 वर्षांच्या कार्यकाळात सांगली जिल्ह्याच्या गुन्हेगारीवर अक्षरशः वचक बसवला। त्यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी टीमने 1480 गुन्ह्यांची यशस्वीरित्या उकल करत सुमारे 77 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे। आज शुक्रवार 5 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी एलसीबीच्या पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार सोडला असून सांगलीकरांसाठी हा एक उत्तम अधिकाऱ्याच्या निरोपाचा क्षण आहे। PSI सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एलसीबी टीमने केलेल्या कामगिरीचे काही ठळक वैशिष्ट्ये। गुन्हेगारीला लगाम। त्यांच्या कार्यकाळात कोणताही मोठा गुन्हा निष्पन्न न झालेला राहिला नाही, ही शिंदे सरांची सर्वात मोठी ओळख आहे। त्यांनी प्रत्येक गुन्ह्याचा सखोल तपास करून त्याला तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचवले। मग 1 वर्षाच्या बालकाचे अपहरण प्रकरण असो वा अन्य संवेदनशील गुन्हे, एलसीबी टीमने जलद तपास करत गुन्हेगारांना जेरबंद केले आणि पीडितांना न्याय मिळवून दिला। त्यांनी जुगार, ऑनलाईन फसवणूक आणि महामार्गावरील लूटमार करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली। सतीश शिंदे हे त्यांच्या उत्तम कार्यशैली, प्रामाणिकपणा आणि कामातील निष्ठेमुळे सांगली पोलीस दलात आणि नागरिकांमध्ये आदरणीय ठरले आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या संपूर्ण टीमने जिल्ह्याच्या शांतता आणि सुव्यवस्थेसाठी दिलेले योगदान अमूल्य आहे। एक दक्ष, कार्यक्षम आणि गुन्हेगारीला थारा न देणारा अधिकारी म्हणून सतीश शिंदे यांची ओळख कायम राहील। त्यांच्या पुढील वाटचालीस सांगलीकरांकडून मनपूर्वक शुभेच्छा। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली। मी 2 ऑगस्ट 2022 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा LCB सांगली येथे पदभार स्वीकारला होता। त्यानंतर सांगली पोलीस किंवा LCB मार्फत वेगवेगळ्या ज्या जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्हेगारी घटना आहेत त्याच्यावर वेळोवेळी काम केलेलं आहे। तर ज्या काम LCB मार्फत झालेले आहेत, माझ्या काळामध्ये झालेले आहेत, त्यातल्या काही महत्त्वाच्या घटना म्हणजे तुंगमध्ये अपहरण करून जो मर्डर केलेला होता तो गुन्हा खूपच किचकट होता। 15 दिवसामध्ये त्याचे गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये मदत झालेली होती। नंतर इस्लामपूरमध्ये पण एका अज्ञात वयस्कर व्यक्तीचा मर्डर झालेला होता, तो पण गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मदत झालेली होती। वेगवेगळ्या ठिकाणी दरोड्याचे गुन्हे जे दाखल झालेले होते ते दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। रिलायन्स ज्वेलचा जो दरोडा महाराष्ट्रात गाजलेला होता तो बिहारचे आरोपी त्यांना निष्पन्न करणे आणि अटक करणे आणि तो गुन्हा उघडकीस आणणे यामध्ये आमचं कौशल्य 50 लागलेलं होतं। तसंच नागज घाटामध्ये एका व्यक्तीला जाळून ठार मारण्यात आलेलं होतं, त्याची कोणतीही ओळख पटलेली नसताना पण तो गुन्हा LCBचे विशेष कौशल्य वापरून सांगली पोलीस दलाने उघडकीस आणलेला होता। तसंच विट्यामध्ये MD ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यामध्ये LCBला यश आलेलं आहे। त्या याच्यामध्ये जवळपास 15 किलो MD ड्रग्ज आणि 30 कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये LCBने चांगली कारवाई केलेली आहे। तसेच अजून इतर काही गुन्हे आहेत। या सर्व गुन्ह्यांच्या याच्यामध्ये जवळपास 1480 कारवाया या माझ्या कारकिर्दीमध्ये पार पाडलेल्या आहेत। या दरम्यान जवळपास 76 कोटी 97 लाख रुपयाचा मुद्देमाल LCB कडून वेगवेगळ्या याच्यामध्ये जप्त करण्यात यश आलेलं आहे। मी चार्ज घेतल्यापासून LCBचा सांगली जिल्हा पोलीस दलामध्ये ज्या काही खुनाच्या घटना घडलेल्या आहेत त्यापैकी एकही खुनाचा किंवा दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्यास राहिलेला आहे असं झालेलं नाही। सर्व खुनाचे, दरोड्याचे, महत्त्वाचे जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले असून सर्व महत्त्वाच्या गुन्ह्यातील आरोपी यांना आम्ही अटक केलेली आहे। हा माझा कार्यकाल सर्व सांगलीच्या लोकांच्या सहकार्यामुळं चांगला गेलेला आहे। उद्या दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी मी या पदाचा कार्यभार सोडत आहे। आपण वेळोवेळी सर्व सांगलीकर लोकांनी मला जे सहकार्य केलेलं आहे त्या सर्वाबद्दल सांगली पोलीस दलाच्या वतीनं, LCB सांगलीच्या वतीनं मी आपला आभार व्यक्त करतो। जय हिंद।